प्रामुख्यानं MMR क्षेत्रातली जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती अति वेगानं चालावी, कारण रस्त्यावर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या वाहनांचा भार झालाय की रस्ते अपुरे पडायला लागले, ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणावरनं तुम्हाला वाहतूक व्यवस्था योग्य प्रकारे करता येईल तेवढी वाहतूक व्यवस्था केली पाहिजे। पाश्चात्य देशामध्ये पाण्याचा वापर ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी फार मोठ्या प्रमाणात केला जातो। खालनं जमिनीवरनं गाड्या जातात, 4 व्हीलर, त्याचबरोबर वरनं त्यांचे रोपवे किंवा मेट्रो जातात, रेल्वे जात असतात, त्याचबरोबर समुद्र किनारी किंवा खाडी ज्या ठिकाणी आहे त्यावरनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांची ट्रान्सपोर्ट सिस्टीम जाते। आपल्या देशामध्ये आणि प्रामुख्यानं MMR क्षेत्रामध्ये ईश्वरानं नैसर्गिक एवढी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहाय्य केलेलं आहे की जर मुंबईला चारी बाजूनी सागरी किनारा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सागरी किनारा आणि खाडी किनारा आहे, तुम्ही कुठेही जा, मुंबईला कनेक्टिव्हिटी जर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात असेल तर समुद्राला खाडीनं वेढलेलं आहे। म्हणजे तुम्ही मुंबई सोडली की मीरा भाईंदरला बघाल तर खाडी किनारा आहे, पुढे वसई विरारला समुद्र आणि खाडी किनारा आहे, आमच्या ठाण्याला खाडी किनारा आहे, नवी मुंबईला समुद्र आणि खाडी किनारा आहे, कल्याण डोंबिवलीला खाडी किनारा आहे। प्रत्येक MMR क्षेत्रामध्ये हा समुद्र आणि खाडी ह्यांनी जोडलेला असल्या कारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट ही भविष्याची गरज आहे। एका बाजूला रोपवेचा मार्ग तर दुसऱ्या बाजूला सागरी किनाऱ्याचा वॉटर टॅक्सीचा पर्याय हा स्वीकारायला हवा। आणि ॲज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी आज एक बैठक लावलेली, त्या ठिकाणी नगरविकासचे प्रधान सचिव, मेरिटाईम बोर्डाचे मुख्याधिकारी आणि त्याचबरोबर MMRDचे सर्व प्रमुख अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित होते। आज असा निर्णय झाला की खाडी किनारा आणि समुद्र किनाऱ्याला आपल्याला हे एवढं नैसर्गिक संपत्ती असल्या कारणानं वॉटर ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात चालायला हवी, त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश मेरिटाईम बोर्डाला आज ट्रान्सपोर्ट मिनिस्टर या नात्याने मी दिले। आणि त्याचबरोबर MMR क्षेत्रामध्ये खासगी काही आम्ही लोकांना सांगितलेले की पुढील 2 ते 3 महिन्यात तुम्ही पूर्ण MMR क्षेत्रामध्ये कुठे कुठे रोपवेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचं आम्हाला प्रेझेंटेशन द्या, जेणेकरून मेट्रोचे जसे मार्ग आहे 2A 2B किंवा आमचा 4A 4 त्याचबरोबर 9 10 असे जे मार्ग आहेत तसे मार्ग आम्हाला रोपवेचे सुद्धा चालू करायचे, जेणेकरून भविष्यामध्ये पुढल्या काही वर्षामध्ये हे सगळे मार्ग आमच्या MMR क्षेत्रातील लोकांना संयुक्तिक ठरेल। त्याचबरोबर असीम गुप्ता जे प्रधान खात्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत त्यांना हेही सांगितलं की ज्या ठिकाणी हे स्टेशन्स आपण देतो त्या ठिकाणी भूमिगत पार्किंग 2 ते 3 माळ्याचं असणं, म्हणजे पार्किंग मॉल ज्याला कन्सेप्ट आपण असं म्हणू की त्या ठिकाणी CNG आणि पेट्रोल पंप सुद्धा असतील आणि त्या ठिकाणी मॉल सुद्धा असतील, म्हणजे लोकांना पार्किंग गाड्या पार्क केल्यानंतर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर शॉपिंगही करू शकाल। मेट्रो स्टेशनच्या बाजूला, रेल्वे स्टेशनच्या बाजूला अंडरग्राऊंड त्या ठिकाणी पार्किंग प्लाझा जर निर्माण केली तरच ही वाहतूक समस्या सुटेल। अशा प्रकारचे 3-4 पर्याय MMR क्षेत्राची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही दिलेले आहे आणि पूर्ण 3 महिन्यामध्ये त्याचा प्रेझेंटेशन सगळ्या संबंधित अधिकाऱ्याला दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून कसं त्यावर मार्ग काढून ही रस्त्यावरची वाहनं आपण कशी कमी करता येईल आणि ही वाहतूक कोंडी कशी दूर करता येईल यासाठी प्रयत्न करतात। प्रायोगिक तत्वावरती याच्यामधला काही गोष्टी राबवल्या आराखडा येईल? हो, ह्या सगळ्या प्रायोगिक तत्वावर कुठेही शासनाचा खर्च होणार नाही ह्या सर्वेक्षणासाठी, परंतु जी काही रोरो सेवा आहे त्या रोरो सेवेकरता नगरविकास खात्याकडे काही फंड्स ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी असतो, तो फंड सर्वेक्षणासाठी आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करण्यासाठी नगरविकास खात्याच्या वतीनं MMRDला दिला जाणार आहे आणि MMRDला तो फंड दिल्यानंतर MMRD त्या फंडच्या माध्यमातून टेंडर काढून कन्सल्टंट अपॉइंट करून तो प्रोजेक्ट रिपोर्ट 3 महिन्यामध्ये सादर करणार। बिलकुल खर्चिक नाही, ह्या ठिकाणी आम्ही पर्याय आजच्या घडीला राज्य शासनाचा कुठलाही पैसा खर्च न होता फक्त जेटी आम्ही बांधून देऊ,
ज्या ज्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करायचे तर जेट्टीची व्यवस्था, कारण शेवटी परमिशन्स आणि जेट्टी ह्या आम्हालाच कराव्या लागणार. त्यामुळे जेट्टी आम्ही मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून बांधून देऊ, पण वॉटर ट्रान्सपोर्ट पूर्णतः पीपीपी तत्वावर चालवण्याचा सध्या आमचा विचार आहे. सर, याआधी नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली. डॉकिया रोड एकदम कुठेतरी सफिशियंट नव्हतं किंवा वाहतुकीस योग्य असं वाटलं नाही, त्यामुळे त्याकडे प्रवेशाने नाही. बघा, काही बऱ्याच दुसरी माझा प्रश्न आहे त्या संदर्भात, कारण यावेळी सुद्धा जे भागीदार उतरलेले होते त्यांना ती परवडत नव्हती, म्हणून त्यांनी पुन्हा मग त्याचा मार्ग बदलून घेतलेला आहे. नाही, तुम्हाला मी सांगतो यामध्ये काय झालंय की मध्यंतरी आपण बघा बोटीची वाहतूक करत असताना प्रवासी बोट उलटली आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. ह्या छोट्या छोट्या ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत ज्या एखाद बोट किंवा 2 बोट त्यांच्याकडे आहेत, कारण शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे काहीच नाहीये. आपण बाता फार मोठ्या मोठ्या करतो, पण इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाहीये. जेटी आपल्या कुठेही नाहीये. परत आपल्या समुद्रामध्ये किंवा खाडीमध्ये, जो समुद्रामध्ये तरी ठीक कमी आहे, परंतु खाडीमध्ये फार मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. पाणी वर दिसतं पण खाली सगळा गाळ आहे. आणि तुम्ही जर बघाल तर सगळ्या महापालिका क्षेत्राचं जे घाण पाणी आहे ते आतापर्यंत खाडीमध्येच टाकलं जात होतं आणि त्याला अस्वच्छता मोठ्या प्रमाणात, खाडीच्या पाण्याला म्हणजे घाण वास सुद्धा त्या ठिकाणी येतो. म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट करत असताना लोक अक्षरशः नाकावर रुमाल ठेवून वगैरे ट्रान्सपोर्ट सेवेचा कधी कधी नाईलाज म्हणून भाग घेतात. तसं होता कामा नये. त्यामुळे ती सिस्टीम राबवायची असेल तर सगळ्या टेक्निकल गोष्टींची पूर्तता करावी लागेल. आणि काही लोक ज्या 1-1, 2-2, 3-3 बोटी ज्यांच्या किंवा प्रवासी वाहतूक करणारे आहेत त्यांनी स्वतःसाठी बघितलं, पण ह्या लहान लहान उद्योजकांच्या गोष्टी नाहीयेत. ह्यासाठी मोठी एजन्सी आपल्याला अपॉइंट करायला लागेल आणि त्या मोठ्या एजन्सीच्या माध्यमातूनच ही वॉटर ट्रान्सपोर्ट करावी लागेल. मी जर माझ्या स्वतःच्या 2 बोटी आहे, मी मेरीटाईम बोर्डाला अर्ज करतो आणि मेरीटाईम बोर्ड मला परमिशन देतो आणि मग वॉटर ट्रान्सपोर्ट चालू करतो, त्याला अर्थ नाही. त्याच्यावर कोणाचं नियंत्रण सुद्धा योग्य प्रकारे नसतं. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की ज्या पद्धतीने मेट्रो कॉर्पोरेशन आहे, ज्या पद्धतीने रेल कॉर्पोरेशन आहे, ज्या पद्धतीने बेस्ट आहे, ज्या पद्धतीने MSRTC आहे, तशाच पद्धतीनं ही वॉटर ट्रान्सपोर्टची सुद्धा सुविधा असली पाहिजे, जेणेकरून त्यावर योग्य ते नियंत्रण राहील. आज तुमच्या मतदारसंघामध्ये विशेष म्हणजे गायमुखमध्ये तुम्ही एक हॉटेल देखील बोटीमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते देखील परवडण्यावर नव्हतं असं नाही. काय, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गायमुख चौपाटीची मी निर्मिती केली मेरीटाईम बोर्डाच्या सहाय्यानं आणि त्या ठिकाणी एक छोटंसं ते बोट जुनी बंद पडली होती, त्या ठिकाणी त्यांनी ते हॉटेल चालू केलंय. पण ते चालतं असं काही नाही, पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही चालत की जेवढं त्याला असं वाटलेलं की लोकांची लाईन लागेल वगैरे, असं होत नाही. कारण शेवटी त्यांना सुविधा पण मिळायला पाहिजेत. जेव्हा प्रवासी किंवा त्या कमर्शियल काही गोष्टी असतात त्याचा फायदा घेण्यासाठी लोक जेव्हा येतात तेव्हा लोकांना त्या सुविधा पण मिळायला पाहिजे. त्या जर मिळाल्या तरच लोकांचा ओघ वाढेल. त्यामुळे आधी ते जे डिपार्टमेंट आहे ते सक्षम करण्यासाठी आजच्या ह्या बैठकीमध्ये आम्ही काही निर्णय घेतले. विशेषतः बीकेसीमध्ये एकनाथ शिंदे यांनी तशा पद्धतीने सरकार असतानाच्या काळात तो प्रकल्पही आणला होता, डेडिकेटेड लाईन सुद्धा तयार झाल्या होत्या. त्याचं पुढे काही गेलंय का? आणि हो, त्याचं पुढे गेलेलं आहे. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या पॉर्ट टॅक्सीचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं होतं आणि लंडनला हिथ्रो एअरपोर्टवर ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून पॉर्ट टॅक्सीचा वापर केला जातो आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती पॉर्ट टॅक्सी चालू आहे. परंतु शेवटी लंडनची हिथ्रो एअरपोर्टची पॉर्टची टॅक्सी ही बँड्रा ते कुर्ला ह्या परिसरामध्ये त्यांनी सर्वेक्षणासाठी परवानगी मागितलेली आहे आणि ते सर्वेक्षण करून साधारणतः वर्षभरामध्ये सगळ्या परमिशन्स येऊन पहिला जो रूट पॉर्ट टॅक्सीचा आहे तो कुर्ला ते बँड्रा असा चालू करण्याचं आम्ही परवानगी ऑलरेडी त्या संस्थेला दिलेली आहे. आणि पूर्णपणे हा प्रकल्प जो आहे तो BOTवर आहे. राज्य शासनाचा खर्च त्यामध्ये काहीच नाही.
त्यांनी 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये पूर्ण परमिशन्स आणि 2 वर्षामध्ये चालू, म्हणजे त्यांनी आम्हाला जो आता दिलाय तो 2028-29चा पिरियड दिलेला आहे. याचा आपण कसा सर्वे केलाय, कारण बांद्रा कुर्ला हा सगळ्यात जास्त कंजेस्टेड भाग आहे, प्रदूषण या भागात जास्त आहे, 6 प्रवासी एका पॉट टॅक्सीतून जाऊ शकते. कारण आपलं गणित काय आहे की किती प्रवासी? नाही, एमएमआरडीने त्या बाबतीत पूर्णपणे सर्वेक्षण केलेलं आहे. एमएमआरडीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्या संस्थेशी करार केलेला आहे आणि एमएमआरडीने जागा पण त्यांना अलॉट केलेली आहे आणि त्या जागेच्या माध्यमातून ते आता प्रस्ताव तयार करतायत. शेवटी अजून सगळ्या परमिशन्स मिळाल्या नाही, पूर्ण परमिशन्स ह्या वर्षाअखेरीस मिळेल असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ह्या वर्षाअखेरीस परत त्या संदर्भात बैठक होऊन पुढल्या 2 वर्षामध्ये त्यांनी आम्ही जागेवर चालू करू असं सांगितलंय. परंतु पूर्ण प्रकल्प तयार व्हायला 2028 किंवा 29 पर्यंत उजाडेल. वॉटर मेट्रो संदर्भात आपली काय भूमिका आहे? नाही, 100% माझं ते वॉटर टॅक्सीच, त्याला वॉटर मेट्रो असं म्हणणार नाही, कारण मेट्रो म्हणजे ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती भले कुठल्या 20 प्रवाशांची सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल किंवा 100-150 प्रवाशांची सुद्धा असू शकते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना इन्व्हॉल्व करून इंटरनॅशनल लेवलचं ग्लोबल टेंडर काढून जास्तीत जास्त स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यांना परवानगी देऊन लवकरात लवकर वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम चालू करायचा आमचा मानस आहे. वॉटर मेट्रो किंवा वॉटर टॅक्सी नाही, वॉटर ट्रान्सपोर्ट. भले त्यात 10 पण आलेत, 20 पण आलेत आणि 100-200 पण आलेत. सर, तिसरा मुद्दा रोपवेचा होता. आपण काही म्हणजे खूप इंटरनल भाग आहेत ज्या ठिकाणी बेस्ट बसही जाऊ शकत नाही, खूप ट्रॅफिकच्या मध्ये, अशा ठिकाणी रोपवेची सुविधा सुरू करणार आहोत का? त्याच्यासाठी काही विभाग आपण आज आम्ही त्यांना विभाग निश्चित केलेले नाही, पण त्यांना आम्ही पर्याय दिलेला आहे की समुद्र मार्गे, खाडी मार्गे आणि नॅशनल हायवे आणि जंगल, म्हणजे ज्या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क किंवा आपलं तुंगारेश्वर ह्या टाईपची जंगल्स आपल्याकडे आहे. त्यामुळे हे मार्ग आम्ही दिलेले आहेत आणि त्यांना ह्या बाबतीतलं धोरण आम्ही करायला सांगितलंय की डेव्हलपमेंट, मुंबई किंवा एमएमआर क्षेत्रातली डेव्हलपमेंट थांबता कामा नये. परिस्थिती अशी आहे की जर मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये कुठे रोपवे झोपडपट्टीच्या वरनं गेलं की झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट थांबू शकते. 2 किंवा 4 माळ्याच्या ज्या जुन्या इमारती असतात, आता कलानगर बँड्राच्या काही इमारती आहेत त्या 4 माळ्याच्या आहेत सगळ्या, जर त्यावरनं गेली तर ती डेव्हलपमेंट थांबू शकते. कारण आजच्या तारखेला यूडीसीपीआरच्या तरतुदीनुसार उंच इमारतींना परवानगी दिली जाते. किंवा काही उंच इमारती आहे 25, 50, 100 माळ्याच्या, त्या इमारतींच्या वरनं सुद्धा रोपवे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना महामार्ग, खाडीचा मार्ग, समुद्र मार्ग आणि जंगलाचा मार्ग हा त्यांना रोपवेची सेवा सुविधा उपलब्ध होत असताना सर्वेक्षण करताना ह्या मार्गाचा जास्तीत जास्त ठिकाणी अवलंब करावा आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी होतच नाही त्या ठिकाणी पर्यायी मार्गाचा विचार करावा. सर्वेक्षण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत सुरू? 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे हा जानेवारी महिना आहे, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्या 3 महिन्यामध्ये ह्याचं सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करायला सांगितलेलं आहे. सर, तुम्ही रॅपिडो बाईक सारखी जी सुविधा आहे त्याला आपण बाईक पॅसेंजर म्हणूया, तर त्याच्या संदर्भाने ते 2 महिन्यामध्येच आणतोय. आता तो प्रस्ताव माझ्याकडे ऑलरेडी डिपार्टमेंटनी पाठवलेला आहे, त्यावर विचार विनिमय करून आज उद्यालाच मी ती फाईल पुढे पाठवेल आणि साधारणतः 2 महिन्यात तो अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे. त्यासोबत मी दुसऱ्या काही सूचना केलेल्या आहेत. प्रामुख्यानं 2 व्हीलर गोव्याची पद्धती वेगळी आहे आणि गोव्याची संस्कृती वेगळी आहे, महाराष्ट्राची संस्कृती फार वेगळी आहे. मी प्रामुख्यानं महिला चालक असेल आणि पुरुष जर मागे बसला तर काही चुकीच्या घटना सुद्धा घडू शकतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक असतात, त्याचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावू शकतात. त्यासाठी महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये अंतर असावं यासाठी मध्ये डिवाइड करण्यासाठी ती सुविधा ज्या 2 व्हीलरकडे असेल त्यांनाच ती परवानगी देण्याचं मी निश्चित धोरण त्यांना सांगितलं आहे स्पष्टपणे. पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं ते स्विगीवाले किंवा फूड सप्लाय करणाऱ्या एजन्सीज असतात त्यांच्याकडे पावसाळ्यामध्ये बसण्यासाठी ऑटोमॅटिक एक फोल्डिंग असतं, असं की जेणेकरून तो पाऊस त्या प्रवाशाला किंवा चालकाला त्याचा नुकसान त्याच्या माध्यमातून होऊ शकत नाही. त्यामुळे ती सुद्धा प्रोव्हिजन त्या ठिकाणी असली पाहिजे, अशा काही मी सूचना केलेल्या आहेत. तर त्या सूचनांसह तो प्रस्ताव मला सादर करायला मी सांगितलेला. त्या सूचना आल्या, तसा पद्धतीनं प्रस्ताव आला
की मग मी त्याला मंजुरी देईल. सर, ज्या आधुनिक गाड्या घेतलेल्या आहेत रडार, त्याच्यामध्ये जे 6 ते 7 लाख रुपये अपेक्षित आहेत, मात्र त्याची किंमत 25 लाखापेक्षा लावलेले, तुम्ही सुद्धा अहवाल मागवले, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय का? नाही, मला कल्पना नाही. अहवाल मी आताही आमच्या ह्या वृत्तपत्रामध्ये काही बातम्या आल्या, त्याबद्दल मी दोन्ही प्रकल्पासंदर्भात अहवाल सादर करायला आमच्या परिवार आयुक्तांना सांगितलेलं आहे. पण ज्याच्यामध्ये कंपनी अपेक्षित त्या दुसऱ्याच कंपनी दिल्या, म्हणजे आरटीओ अधिकारी होते नाशिकच्या कंपनी देते, नाशिकच्या कंपनी संदर्भात नाही, पण त्या कंपनीत द्यायला पाहिजे. पण मात्र जे कन्स्ट्रक्शन लाईन त्या कंपनीचं तिथं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. हो का? नाही, मला आता अहवाल आल्यानंतरच माहिती मिळेल ना, म्हणजे मी त्यानंतर मग सांगू शकेल. शिवसेना शिंदे गटाचे डहाणू तालुका विधानसभा संघटक जे आहेत अशोक जोडी, त्याच्या भावावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता पोलीस तपास करतील, त्यावर मी काय बोलणार. गणेश नाईकांनी काल बाईट दिला दिली की मी ठाण्यामध्ये दर 3 महिने जनता दरबार घेणार आहे. ठाण्यात ओनली कमळ असं ठाण्यात ओनली कमळ. प्रत्येक पक्षाचे ते प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, प्रत्येकाला पक्ष त्याचा संघटना वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून मंत्रीपद त्यांना जर पक्षानं दिलं असेल तर त्यांना ते निश्चितपणे जी पक्षाची ध्येय धोरण आहे त्याप्रमाणे पुढे जाता येईल. ठीक आहे, ओनली कमळ की ओनली शिवसेना की ओनली महायुती हे जनता ठरवत असते आणि हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतात. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच घोषणा केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. त्यामुळे प्रताप सरनाईक काय म्हणतायत किंवा गणेश नाईक साहेब काय म्हणतायत यावर न जाता आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यावर बंधनकारक असणार. पण त्यांनी पुढे असंही म्हटलंय की जनता दरबार असेल भविष्यात ज्या आगामी पालिका निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती एकला चिलवरीची भूमिका देखील आम्ही घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने देखील असू शकतो. बघा, ते अधिकार ना गणेश नाईक साहेबांना वरिष्ठांनी दिलेले आहेत ना प्रताप सरनाईकला दिलेले आहेत. ते अधिकार सर्वस्वी भारतीय जनताच्या हायकमांडचे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहेत, अजितदादा पवारांचे आहेत आणि आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. हे तिघे जण मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सगळ्यांवर बंधनकारक असणार. पण कुठेतरी ठाणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक असा संघर्ष आमचं बरं चाललंय, तुम्हाला बघत नाही काय हो? बरं चाललंय ना आमचं. तिथून कुठेतरी गणेश नाईक आता वर्चस्व करताना दिसतोय. नाही, असं काही नाही. गणेश नाईक आमच्या सगळ्यांचे सिनियर आहेत. आज 75व्या वर्षी सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते सगळीकडे सर्वसामान्य लोकांना भेटत आहेत. आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचे ते वरिष्ठ नेते आहेत. आम्ही ते जे मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यामध्ये वाटचाल चांगल्या प्रकारे यावर संजयराव पण असं म्हटले की गणेश नाईक सिनियर आहेत त्यामुळे त्यांचं एकनाथ शिंदेने ऐकावं. मग काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला घ्यायच्या असतील त्या आम्ही ऐकणार ना. त्यांचं का ऐकणार नाही? जर शिंदे साहेबांच्या 10 गोष्टी ते ऐकतात. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर गणेश नाईक साहेबांनी शिंदे साहेबांचं ऐकलं ना. सर, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीमध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि महंत जे प्रेमानंद पुढे त्यांचं म्हणणं आहे की उत्तर प्रदेश सरकारच्या या ढिसाळ नियोजनामध्ये हा प्रकार झालेला आहे. लष्कराच्या ताब्यात कुंभमेळ्याचं नियोजन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आता बघा, दुःखद घटना आहे. रात्री 1:30 वाजता कुंभमेळ्यामध्ये आज अमावस्याच्या शाही स्नानाकरिता काही लोक गेलेली होती आणि प्रामुख्यानं राज्याचं नियोजन 7 ते 8 कोटी जनतेचं असताना त्या कोटी जवळजवळ 12.5-13 कोटी लोक पोहोचलेली होती आणि अशा वेळेस ही दुःखद घटना घडलेली आहे. त्यामुळे कुठल्या तरी गोष्टीवरनं प्रशासनाला किंवा त्या राज्याच्या प्रमुखाला म्हणजे चुकी आहे. कारण आजपर्यंत जो कुंभमेळ्याचं यशस्वी आयोजन खरं तर उत्तर प्रदेश सरकारनं केलेलं आहे, परंतु एखाद्या घटनेमुळे पूर्ण सरकारलाच दोषी धरणं योग्य होणार नाही. मी मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु ह्या गोष्टीचं राजकारण कुणीही न करता आपण ही जी आपली परंपरा ही आपली संस्कृती आपल्या देशाची ती कायम राहून पुढे अजून असा काही अनर्थ होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं भरत गोगावले यांचं म्हणणं आहे. मात्र सहपालकमंत्री पद घेण्यावर शिवसेनेचं काय मत आहे? सहपालकमंत्री त्या बाबतीत मला काही कल्पना नाहीये. अजूनपर्यंत आमच्याकडे काही तसा प्रस्ताव आला नाही, परंतु ह्या मंत्रिपदाच्या बाबतीत किंवा सहपालकमंत्री पदाच्या बाबतीत
आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब सक्षमपणे निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे. पण गोगोले म्हटलेत की मी सहपालकमंत्रीपद घेणार नाही, घेणार तर पालकमंत्रीपदच घेणार. अहो मग त्यांना तो हा प्रश्न माझ्याकडे नाही ना, तो शिंदे त्यांचे सहकारी मंत्री म्हणून. आता तुम्हाला काय वाटतं की सहपालकमंत्री घ्यावं का पालक? नाही, मला काय वाटतं याच्यावर गोगावले साहेब काय माझा ऐकणार नाही. धाराशिवचे तुम्ही पालकमंत्री आहात, मात्र धाराशिवमध्ये शिंदे गटाचे जे खासदार, ठाकरे गटाचे खासदार ओमराजेंचं कार्यालय तुमच्या कार्यालयात आहे, पालकमंत्री कार्यालयात. चर्चा सुरू झालेली आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की धाराशिवमध्ये. अहो असं काही नाही, फक्त धाराशिवला ऑपरेशन टायगर चालू आहे. धाराशिवमध्ये काही ठिकाणावर आलेलं वाघ हा लोकांना दिसतोय आणि लोकांनी म्हणजे दहशतीचं वातावरण, घबराटीचं वातावरण धाराशिवमध्ये झालेलं आहे. मी वन खात्याच्या लोकांना सूचना केलेल्या आहे की ऑपरेशन टायगर चांगल्या प्रकारे राबवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.